जालना पोलीस घटकातील विविध पोलीस ठाण्यामध्ये जप्त असलेला 17 गुन्ह्यातील सुमारे 1,25,00,000 रुपयाचा गांजा व मुद्देमाल नष्ट। माननीय पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थ नाश समितीच्या उपस्थितीत जालना पोलीस घटकातील विविध पोलीस ठाण्यांतर्गत जप्त करण्यात आलेला मोठा मुद्देमाल कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब करून नष्ट करण्यात आला आहे। यामध्ये पोलीस ठाणे आष्टी तालुका जालना, सदर बाजार, चंदनजिरा, बदनापूर, गोंदी, परतूर व पारद येथे NDPS कायद्यान्वये जप्त करण्यात आलेला गांजाची झाडे व अफीमची झाडे यांचा समावेश होता। सदर सर्व पोलीस ठाण्यांचा जप्त मुद्देमाल कायदेशीर पडताळणी व विविध प्रक्रियेनंतर पोलीस मुख्यालय जालना येथील मोकळ्या आवारात संपूर्ण सुरक्षिततेची काळजी घेऊन जाळून नष्ट करण्यात आला। नष्ट करण्यात आलेल्या अंमली पदार्थाचे एकूण वजन 254 किलो 790 ग्रॅम असून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेनुसार याची अंदाजे किंमत 1,25,00,000 रुपये इतकी आहे। सदर मुद्देमाल नष्ट करतेवेळी पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू, विक्रम साळी, अप्पर पोलीस अधीक्षक जालना, पंकज जाधव, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जालना, सचिन इंगोले, प्रभारी पोलीस उपअधीक्षक गृह जालना, शंकर रासम, सहाय्यक रासायनिक विश्लेषक, न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळा, छत्रपती संभाजीनगर, रवींद्र जाधव, क्षेत्र अधिकारी उपप्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ जालना, रमेश राठोड, निरीक्षक वैद्य मापनशास्त्र जालना, अग्निशमन दल महानगरपालिका जालना, सचिन खामगळ, स्थानिक गुन्हे शाखा इंगेवाड ATB जालना, राजेंद्र वाघ, स्थानिक गुन्हे शाखा जालना, तसेच पोलीस अंमलदार भाऊराव गायके, प्रशांत लोखंडे, रुस्तुम जयबाळ, रमेश राठोड, प्रभाकर वाघ, संदीप चिंचोले, अंकुर धांडगे, रमेश काळे, सचिन राऊत, किशोर पुंगळे, धीरज भोसले, कैलास चेके, भरत कडुळे, अशोक जाधवर, शासकीय फोटोग्राफर गणेश वाघ, रविराज खलसे यांचेसह स्थानिक गुन्हे शाखा जालना येथील पोलीस अंमलदार हजर होते। आपण पाहत आहात लोक तुफान डिजिटल न्यूजसाठी वृत्तनिवेदक विजय शिवगजेसह मुख्य संपादक अशफाक पटेल, जालना।